फॉरवर्ड गिअरला जात होती आणि आता इंटिग्रेशन म्हणजे काय, फॉर्म्युला तोच आहे पण फार मोठी दुविधा आहे. तर नाही घाबरून जाणार. हे 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 मित्रांनो, आलो आपण सर्व सेकंड सेमिस्टर मध्ये एंट्री केली आहे. फर्स्ट सेमिस्टर आपलं दणकेबाज झालंच असणार. बघता बघता डिप्लोमाचं एक सेमिस्टर झालंय, 6 सेमिस्टरचा आपला इंजिनिअरिंग डिप्लोमा एक सेमिस्टर झालं आणि आता राहिले 5 सेमिस्टर आणि आता आपण सेकंड सेम मध्ये एंट्री करतोय. आता प्रत्येक ब्रँचचे हे सब्जेक्ट हे त्या ब्रँच नुसार आहेत, पण एक सब्जेक्ट हा सर्वांना कॉमन आहे, तो म्हणजे आपला मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, ज्याला आपण प्रेमाने लाडाने M2 असं म्हणतो. आणि त्याच्यातलं पहिलंच युनिट ते म्हणजे इनफायनाइट इंटिग्रेशन. हे युनिट समजलं, एकदम छान केलं, तर याच्या पुढचं युनिट डेफिनाइट इंटिग्रेशन लगेच होतं. म्हणजे याला करायला तुला समजा बराच वेळ लागला पूर्णपणे, जर तुला याला एकदम छान समजून घ्यायला 20 दिवस 30 दिवस लागले, तर पुढचं तर बापरे 5 ते 7 दिवसात तर तुम्ही चॅम्पियन होऊन जाणार त्याच्यात. ते इतकं छान आहे. तेही जास्त सांगून दिले मी. ठीक आहे, एकदम छान आहे. आता आपण मागच्या सेमला पाहिला डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन. डेरिव्हेटिव्ह या वर्डचं मिनिंग काय होतं, तोडणारा. म्हणजे एका मोठ्या पार्टचा काय पार्ट सिलेक्ट करतो आपण, स्मॉल पार्ट. म्हणजे एखादा मोठा रॉड आहे, तर त्याला बारीक कापला आपण, बारीक बारीक जसं चाकूने कांदा कापतो तसं, तर बारीक स्लाइस घेतली छोटीशी, तर ते म्हणजे काय झालं, ही प्रोसेस म्हणजे काय झाली, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे मोठ्या पार्टचा काय सिलेक्ट करणे, मायन्यूट छोटासा पार्ट सिलेक्ट करणे. आणि असेच मायन्यूट मायन्यूट भरपूर छोटे छोटे भरपूर पार्ट एकत्र केले तर परत तोच रॉड तयार होईल, तेच ऑब्जेक्ट तयार होईल, आणि याला म्हणतात इंटिग्रेशन. म्हणजेच इन शॉर्ट, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होतं, गाडी फॉरवर्ड गिअरला जात होती आणि आता इंटिग्रेशन म्हणजे काय, तीच गाडी आता रिव्हर्स गिअरला टाकायची. म्हणजे जे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह मध्ये होते त्याच्या अगदी विरुद्ध फॉर्म्युले इंटिग्रेशन मध्ये आहेत, आणि आता आपण तेच पाहणार आहोत. असं नाही की सर्वच फॉर्म्युले, काही फॉर्म्युले थोडे वेगळे पण आहेत आणि डेरिव्हेटिव्ह पेक्षा निश्चित याच्यात जास्त आहेत फॉर्म्युल्यांचं, पण आपल्या काही ट्रिक्स आहेत, छान छान मजा येणार आहे आपल्याला सेमला. आपण एकदम एन्जॉय करत हे करूया. हा जो प्रवास आहे आपला आता M2 चा तो व्यवस्थित होईल. बघूया आता आपण. ठीक आहे, तर जे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हला होते ते तर इंटिग्रेशनला आहेच, प्लस त्याच्या उलट फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले ऍज इट इज इथं लागणार आहेत, त्याच्याशिवाय आपलं हे चालणार. याच्यात आपण वी कांट सर्व्हाइव्ह इन द M2. ओके. हा, मग आपल्याला फक्त मदत करायला एक लास्ट युनिट आहे, छान प्रोबॅबिलिटी, फोर्थ युनिट आहे न्यूमेरिकल. पण हे पहिले 3 युनिट तर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हवरच आहे बाबा. ठीक आहे, आता सुरुवात करूया. भरपूर फॉर्म्युले, 35-40 प्लस फॉर्म्युले डेफिनेट इनफायनाइट इंटिग्रेशनचे. आधी इंटिग्रेशन काय तर ते समजून घेतलं आपण, की जोडणारा बाबा, भरपूर गोष्टींना एकत्र आणणारा म्हणजे इंटिग्रेशन. म्हणूनच याचे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे एकदम अपोजिट आहे. आता इंटिग्रेशनचं पहिलं लेटर पाहिलं ना तुम्ही, तर ते आहे आय. ओके. आणि ह्या आयलाच जर त्या ग्रीक लिपीमध्ये आपण करतो, ग्रीक याच्यात हे ब्रिटिश आहे, तर त्याच्यात याला असं लिहितात. ठीक आहे, ऍक्च्युली तो असा असतो, पण हा एस नाही, थोडा एसच म्हणजे आपल्या इंग्लिशचा, त्याला थोडस असं लांबलं ताणलं, तर असं ही जी काही डिझाईन तयार झाली ही म्हणजे ही शो करते आपल्याला आय. अँड दिस स्टँड फॉर इंटिग्रेशन. तुम्ही पिक्चर पाहिले असणार, तर त्याच्यामध्ये IPS दिलेलं राहतं हॅटवर, IPS ऑफिसरच्या, तर तिथं आय जर पाहणार ना, तर तो या शेपमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर हे कोणाचं सिम्बॉल आहे, इंटिग्रेशनचं. आता आधी डिफरन्स पाहून घेऊ. डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण घेत होतो तेव्हा आपल्याला काय लागत होतं, d/dx, आणि इथं काय राहायचं बाबा, आपलं फंक्शन. ज्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची ते इथं लिहायचं, आणि हे म्हणजे काय रिप्रेझेंट करत होतं, डेरिव्हेटिव्ह. आता इंटिग्रेशनचं तर पहिला सिम्बॉल सांगितलंच तुम्हाला, हा इथं राहणार आहे आपलं फंक्शन, जे काही राहणार आहे ते. ठीक आहे, हे ब्रॅकेट दाखवतो मी, जे काही फंक्शनचे इंटिग्रेशन काढायचं ते इथं राहील. आणि जसा इथं व्हेरिएबल होता मित्रांनो हा dx, याचं मिनिंग काय होतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तसंच इथं राहणार आहे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हेरिएबल आपल्याला रेफरन्सला घ्यावा लागतो, तिथं आपण प्रत्येक ठिकाणी लिहित होतो डिफरन्शिएट डिफरन्शिएट. इथं तसं इंटिग्रेट इंटिग्रेट लिहिण्याची आवश्यकता जराही नाही. फक्त इथं प्रत्येक जोपर्यंत तुम्ही इंटिग्रेशन घेत नाही कोणत्याही समचा, तोवर तुम्हाला इथं व्हेरिएबल मल्टिप्लाय करायचा, तो म्हणजे dx. मल्टिप्लाय, इथं तो dx काय होता, डिवाइड होता. बघितलं, अपोजिट आहे ना, फरक लगेच आला. आणि इंटिग्रेशनच दुसरं नाव आहे अँटी डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हच्या विरुद्ध, अँटी शब्द लावला विरुद्ध, करप्शन, तर त्याच्या विरुद्ध काय राहतं, अँटी करप्शन. ओके, तर तसं इंटिग्रेशनच दुसरं नाव आहे अँटी डेरिव्हेटिव्ह.
मग हे मी काही फरक जे ते सांगितले. आता आपण फॉर्म्युले पाहू. सर्वच्या सर्व एक साथ देणार नाही, घाबरून जाणार. आणि सर्व एकदम केले तर ते डोक्याला आपल्याला ताण पण होतो. थोडं थोडं करायचं, त्याच्यात मजा यायला लागते आणि येणार 100% येणार. पॉझिटिव्ह विचार करायचा, लगेच पुढचे फॉर्म्युले करायचे, लगेच पुढे पुढे व्हायचं. मग चेन रूल हे ते बरंच काही काही आहे, बघूया. तर सर्वात आधी मी काही डिफरन्स समजून देतो. बघा, जसं एक्स ची डेरिव्हेटिव्ह होती 1, आता एकदम उलट राहणार आहे. 1चं इंटिग्रेशन राहणार आहे एक्स. जसं की कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह होती 0, आता 0चं इंटिग्रेशन राहणार आहे कॉन्स्टंट. 0चं इंटिग्रेशन आपल्याला कुठं काढण्याची आवश्यकता राहत नाही. आणि आता आपण काहीतरी याचं पाहून घेऊ. फॉर्म्युले काहीतरी म्हणजे फॉर्म्युले. तर आपण 2 पार्ट करू. काही मी मोजून 4-5 फॉर्म्युले आज तुम्हाला लिहून देते. आणि त्या फॉर्म्युल्यांवर काही न्यूमेरिकल्स आहेत, सर्व सर्व PYQतलेच आहे, 2-2 मार्कचे येणारे. भरपूर आहे, त्याला काही असं लिमिट नाही. मित्रांनो, आपलं हे जे लेक्चर सुरू आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशनचं, हे सुरूच राहील. आणि याच्या पुढील लेक्चर तुम्हाला आपल्या ॲपवर कोर्समध्ये 2 ते 3 लेक्चर तिथंही डेमो आहेत, तुम्ही तेही बघा. हा कोर्स आपण लॉन्च करत आहोत, अप्लाइड मॅथमॅटिक्सचा फुल्ली इंटिग्रेटेड. आणि मी स्वतः शिकवणार आहे सर्व. आणि 1000+ क्वेश्चन सर्व आता के स्कीम, त्याच्यावर जे आय जी सर्व सर्व डेटा आहे बाबा. त्या व्यतिरिक्तही जे जे काही शक्यता आहे, असे सर्व क्वेश्चन्स मी सोडवून देणार आहे सोप्या पद्धतीने. बऱ्याच क्वेश्चन्सला आता 2-2 टेक्निकने करून देतो मी. 2 ते 3 जेवढे अवेलेबल आहेत तेवढ्या. तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तुमचा माझ्यावर विश्वास आहे, फेथ आहे, नक्की करा. सर्वांना कॉमन या सब्जेक्ट. आणि याची फी अगदी कमी ठेवलेली, 2000 याची प्राइस आपण ठेवलेली मित्रांनो. इतकी कमी प्राइस ठेवली. हा. आणि यात तुम्हाला सर्व मिळणारे लाईव्ह लेक्चर मी विकेंडला घेण्याचा प्रयत्न घेईलच असं नाही. पण आता पुढचे 15 दिवसांनी, जसा कोर्स लॉन्च झाला का 15 दिवसांनी लाईव्ह लेक्चर सुरू होतील. तुमचे जे डाऊट राहणार नाही. मी इतकी सोय रेकॉर्डेड लेक्चर मध्येच करून ठेवलेली. तुमचे जे काही डाऊट असेल ते तुम्ही मला फोटो काढून व्हॉट्सअपला पाठवले, मी त्याचा आन्सर देणार. आणि त्यातल्या त्यात लाईव्ह लेक्चरच्या वेळेस आपण ते सर्व परत सॉल्व्ह करू. असा कोणताही प्रश्न राहू देणार नाही जो आपल्या सिलेबसच्या मध्ये आहे आणि तो मी तुम्हाला आन्सर त्याचं देणार नाही, असं राहणार नाही, हे मी प्रॉमिस करतो. अशा प्रकारचा हा कोर्स आहे 2000. आणि फक्त मॅथच नाही, 2 दिवसांनी आपला मेकॅनिक्सचा येणार आहे, जो सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल या रिलेटेड ब्रँचला सुद्धा आहे. नंतर अप्लाइड सायन्स आहे, कम्प्युटर रिलेटेड ब्रँच सोडून बाकी मला वाटतं सर्वच ब्रँचला, इलेक्ट्रिकल वगैरे, मेकॅनिकल, सिव्हिल, अप्लाइड सायन्स हे 2 सब्जेक्ट मी शिकवणार आहे. सिव्हिलचा येईल, सर्वेइंग येणार आहे, तो बिल्डिंग मटेरियल. मेकॅनिकलचा तर जबरदस्त, तो ग्राफिक्स, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, तो मेकॅनिकलला चांगला जोश भरणार आहे. MPR हे सर्व सब्जेक्ट येईल. त्यांचा एक कॉम्बो पॅक वेगळा राहणार आहे, पण मॅथचा एक वेगळं बाबा. हे जे विद्यार्थी हा कोर्स परचेस करतील त्यांना त्या साईडला डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सही होणार आहे, पण ते थोडेसे उशिरा होतील, कारण की ते सर आमचे आजारी आहेत, त्याच्यामुळे त्यांचे पुढचे लेक्चर रेकॉर्ड होऊ नाही शकले. तर ते आता 15 ते 20 तारखेनंतर इलेक्ट्रिकल, FEE, EOE यांचेही आम्ही कोर्सेस लॉन्च करू. जबरदस्त. तुम्ही हे बघा. आपलं ॲपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करा. नक्की बघा, तुमच्या इतर मित्रांनाही सांगा. थँक्यू. मी इकडं लिहिणार डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, आणि त्यावरनं आपल्याला लगेच लगेच समजून जाईल. तर बघा, पहिला अगदी सोपा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची जी डेरिव्हेटिव्ह होती बाबा, ती काय होती? 1. ओके. मग 1चं इंटिग्रेशन काय राहणार आहे बघा, याचा पण फर्स्ट फॉर्म्युला अगदी विरुद्ध. म्हणजे इथं काय टाकणार मी? 1. मी एवढंच सांगितलं ना, इथं 1 इंटिग्रेशनचा सिम्बॉल. आणि इथं याला मल्टिप्लायला राहणार आहे त्याचं व्हेरिएबल, ज्याच्या सोबत विथ रिस्पेक्ट टू आपण रेफरन्सने घेत आहोत, ते म्हणजे dx. ओके. तर इंटिग्रेशन ऑफ 1 dx म्हणजे 1चं इंटिग्रेशन, आणि याचा आन्सर आहे x. अगदी याच्या विरुद्ध बघा, x डेरिव्हेटिव्ह 1, तर 1चं इंटिग्रेशन x. पण आता खूप महत्वाचं सांगतोय, पण ह्या चॅप्टर मध्ये फक्त पहिल्या युनिटमध्ये आणि तिसऱ्या युनिटमध्ये इथं आपल्याला लिहावा लागत असतो +c. तुम्ही जेवढे इंटिग्रेशन या चॅप्टर मध्ये काढणार, प्रत्येकाच्या शेवटी आपल्याला c लिहायचा असतो. आणि c स्टँड्स फॉर कॉन्स्टंट. आता तुम्ही म्हणणार, सर c कसं काय आला? याचं रिझन पूर्ण समजून देतोय. बाकी लोक रट्टाच मारतात, पण समजून घेतलं ना, तर एक आवड निर्माण होते कोणत्याही सब्जेक्ट मध्ये, आणि ती आवडच आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जाते. आता बघा, मी इथं डेरिव्हेटिव्ह x ची काढली होती ना, समजा मी इथंच डेरिव्हेटिव्ह ही काढली, x + 2. ठीक आहे.
आता एक्स प्लस टू ची डेरिव्हेटिव्ह पाहिली तर काय येईल बाबा, एक्स ची डेरिव्हेटिव्ह परत काय येईल 1, आणि 2 ची डेरिव्हेटिव्ह, तो 2 तर कॉन्स्टंट आहे तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय असते 0. मग 1 प्लस 2 1 प्लस 0 डेरिव्हेटिव्ह काय आली 1. तसंच आपण पुढची डेरिव्हेटिव्ह घेतली डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस 7. ठीक आहे. हा एक्स ची डेरिव्हेटिव्ह परत 1, हे बघा ह्या एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय 1, आणि या मायनस 7 ची डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं 0, आणि 1 मायनस 0 परत काय झाला तो आपला 1. आता जर तुम्ही या तिन्ही ठिकाणी पाहिलं, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 होती, एक्स प्लस 2 ची डेरिव्हेटिव्ह ही 1 आहे, एक्स मायनस 7 ची डेरिव्हेटिव्ह सुद्धा 1 आहे. जर सर्वांची डेरिव्हेटिव्ह 1 येते, मग तुम्ही असं कन्फर्म कसं काय सांगू शकतात की 1 चं इंटिग्रेशन फक्त एक्सच आहे, असं आपण एकदम कन्फर्मपणे सांगू नाही शकत ना, बरोबर. कारण की इथं 1 चं इंटिग्रेशन तर काय येत आहे मग एक्स प्लस 2, ह्या 1 चं इंटिग्रेशन तर काय यायला हवं मग एक्स मायनस 7. मग इथं याचे आन्सर तर बाबरे असे तर अनगिनत होतील. ठीक आहे, अनगिनत, इनफायनाईट होतील. ठीक आहे. हा, आणि तसं व्हायला नको म्हणूनच आपल्या इथे एक कॉम्पेन्सेशन, एक ऍडजस्टमेंट राहते, आणि ती येते कॉन्स्टंटच्या स्वरूपात, तो म्हणजे प्लस सी. म्हणजेच इथं तर काही नाहीच आहे कॉन्स्टंट, तर इथं तो सी झाला 0. हा, इथं सी ची जागा कोणी घेतली प्लस 2 ने, इथं या सी ची जागा कोणी घेतली आहे मायनस 7 ने. ठीक आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लस सी लिहायचा असतो का, त्याचं कारण मी इतक्यात सांगितलं तुम्हाला, कॉन्स्टंट राहतो त्याची डेरिव्हेटिव्ह 0 असते, आणि रिव्हर्स गिअर मध्ये जाताना आपल्याला सांगता येत नाही की नेमकं काय तिथं कॉन्स्टंट, म्हणून आपण इथं सी लिहित असतो. ठीक आहे. गोष्ट छोटीशी होती, पण पूर्ण समजली असेल आणि फायदा तुमचा होईलच याच्याने निश्चित. ठीक आहे. आता हे 1 चं इंटिग्रेशन इकडं लिहिलं आपण. दुसरं पाहूया, ते म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ आणखी एक फॉर्म्युला, तो म्हणजे एक्स रेस टू एन. ठीक आहे. याच्यानंतर आज फॉर्म्युला आपल्याला जास्त चालला मागच्या डेरिव्हेटिव्हला, आणि याचा आन्सर काय होतं, हा एन पुढे यायचा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सेम इकडं आहे पण इकडं उलट आहे. आता इकडं आपल्याला याचं इंटिग्रेशन हे सांगता येईल, पण आपल्याला जर याचंच इंटिग्रेशन विचारलं तर, एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन विचारलं तर बघा याची डेरिव्हेटिव्ह बरं का, आणि त्याचंच इंटिग्रेशन काढायचंय, तर थोडस फॉर्म्युला वेगळा आहे. तो म्हणजे आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, आणि ऑफकोर्स शेवटी काय येणार आहे प्लस सी. आता इथं आणि इथं क्लिअर कट फरक दिसतोय. तेच सुरुवातीला जे मी सांगितलं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे कमी करणारा, ओके, त्याच्या विरुद्ध काय इंटिग्रेशन जोडणारा. मग बघा इथं जी प्रोसेस होती, इथं पॉवर एकाने कमी होत होती, इथं पॉवर काय होऊन गेली एकाने वाढली, विरुद्ध आहे ते. इथं तो एन ते पॉवर मल्टिप्लायला येत होता, मल्टिप्लायच्या विरोधात असतो डिवाइड, तर इथं ती एन प्लस होऊन येणार बरं का, तर ती पॉवर काय आली खाली डिवाइडला आली. मल्टिप्लायच्या विरोधात अपोजिट, सबट्रॅक्शनच्या अपोज मध्ये ऍडिशन. ओके, एकदम छान आहे, लक्षात ठेवायला. हा, त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला पाहू, एक तुमचा आवडता रे सर्वांचा, तो म्हणजे ई रेस टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह काय होती बाबा, तीच होती, ई रेस टू एक्सच होती. तर इंटिग्रेशन सुद्धा काय राहणार आहे त्याचं, तेच राहणार आहे. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ऍज इट इज, हे सर्वांचं आवडतं. फक्त आपल्याला काय, वी नीड टू राईट प्लस सी अगेन. ठीक आहे. हे 3 फॉर्म्युले बघा इंटिग्रेशनचे, बघता बघता लक्षात राहिले. हा तर खूप वेळेस येणार आहे आपल्याला. इथं झालंय. ओके, आणखी 2 लिहूया आपण, 2-3. आणि याच्यावरचे न्यूमेरिकल पण बर का पूर्ण बघा, तेव्हाच ते जेव्हा न्यूमेरिकल सोडवतो ना, तिथं प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युले लिहायचे, तेव्हाच ते सर्व लक्षात राहील तुमच्या. डी बाय डी एक्स ऑफ, ओके, इथं घेऊया ए रेस टू एक्स. आठवत असेल तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह नसेल आठवत तरी काय हरकत नाही, मी आता लिहून देतो बघा. ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह होती ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ठीक आहे. ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए ही डेरिव्हेटिव्ह होती. पण आता इंटिग्रेशनला जर फक्त असंच विचारलं ए रेस टू एक्स ओनली, फक्त तोच आता ऍज इट इज नाही, तर काय करायचंय बघ, मनातल्या हा लॉग ए जो आहे ना बाबा, इथं मल्टिप्लाय, याला तिकडे डिवाइडला पाठवून दिलं, इकडे आन्सर मिळतं. म्हणजेच कसं बघ, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. परत परत काय तेच सांगू, जे मल्टिप्लायला होतं तिकडे डिवाइड, जे ऍडिशन आहे. मी असं नाही म्हणत सर्व ठिकाणी एक्झॅक्ट आहे, एक लॉजिक लागून जातं आपल्याला की अपोजिट याच्यात काहीतरी गोष्टी करायच्या, फॉरवर्ड गिअर, रिव्हर्स गिअर, दोघं. आणि असं नाही, इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह सुद्धा लागणार, एक सबस्टिट्यूशनचं पहिलंच आपला टॉपिक आहे सिलेबसला.
4 मार्क्सचा एक प्रॉब्लेम तो फिक्स येणार आहे त्याच्यात, कमीत कमी आहे. त्याच्यात तर डेरिव्हेटिव्ह सुद्धा लागतं आणि इंटिग्रेशन तर ऑफकोर्स लागणारच आहे. हा हा तर हे फॉर्म्युले लिहिले. आणखी कोणते लिहूयात आपण? तर हा काही आता ट्रिग्नोमेट्रीचे समजावून देतो 2-3. आजच्या लेक्चरला तर काही त्याची आवश्यकता नाही, बघूया. तर साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते बाबा? कॉस एक्स. ठीक आहे, मग सेम पद्धतीने कॉस एक्स इंटिग्रेशन हे याच्या विरोधात, कॉस एक्स इंटिग्रेशन हे राहील, म्हणजेच काय राहील? साइन एक्स, पण प्लस काय लिहायचं आपण? सी. हा, आणि आता एक छोटासा डिफरन्स, कन्फ्युजन स्टार्ट होऊन जातं ना आपलं. हा, आता कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय होती बाबा? मायनस साइन एक्स. ठीक आहे, कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह होती मायनस साइन एक्स. आणि मी जर फक्त साइन एक्सचं इंटिग्रेशन काढलं, मायनस साइन एक्स नाही, हा नीट बघा, इथं मायनस आहे, तिथं तर पॉझिटिव्ह आहे. साइन एक्सचं इंटिग्रेशन राहतं मायनस कॉस एक्स प्लस सी, आणि हिअर अवर कन्फ्युजन बिगिन्स. ओके, पण शांत डोकं इथं काही होत नाही बाबा, सांगायच्या गोष्टी त्या बघा. कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, पण कॉस एक्सचं इंटिग्रेशन पॉझिटिव्ह साइन एक्स आहे. साइनची डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह कॉस एक्स आहे, पण साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आहे. ओके, बहुत मजा आएगा बाबा. ठीक आहे, एवढे फॉर्म्युले लिहिलेत आपण. आता याच्यावर काही न्यूमेरिकल आपण पाहूया पटापट, म्हणजे आपलं सर्व ते लक्षात राहील. ठीक आहे, एकदा स्क्रीन पॉज करून हे लिहून काढा. काही नाही, आज करून टाक बाबा सुरुवात, होऊन गेला तू पुढे. ओके, हा हा फॉर्म प्रॉब्लेम आहे, सोपा आहे, दिसतंय आपल्याला इंटिग्रेशन. इंटिग्रेशनच्या प्रॉब्लेमची एक खासियत राहते, आला रे आला, तर सर्वात आधी काय करायचं? तर ओळखता लगेच येतो, म्हणजे इथे इंटिग्रेशनचं साइन आहे, सिम्बॉल आहे, आणि इथं व्हेरिएबल आहे डीएक्स. तर सर्वात आधी कोणत्याही प्रॉब्लेमला पहिली स्टेप करायची ती म्हणजे लेट आणि आय. आय हे त्याचं नाव द्यायचं, आय फॉर इंटिग्रेशन, आणि तोच सम आपल्याला परत लिहायचा आहे, तो म्हणजे एक्स रेस टू 4 इंटू डीएक्स. आता तुम्ही जो फॉर्म्युले नीट पाठ करून ठेवले आहेत, तर लगेच तुमचे स्कॅन करेल, तुमचे डोळे जेव्हा हे पाहणार, स्कॅनिंग व्हायला हवी की अरे इथं कोणता फॉर्म्युला लागेल. एवढा विचार नाही करायचा, फटक्यात करायचा, आणि फॉर्म्युला इकडे साईडला लिहायचा, तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन. ओके, आणि एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशन आपण इतक्यात पाहिलं, ते आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. फॉर्म्युला लिहावाच लागेल, विदाउट फॉर्म्युला मार्क्स आपले कट होतील. आणि आता याला इथं मॅच करायचं. मॅच करायचं म्हणजे मी इथं लिहितो, हे बघा, हायलाइट करतो, तुम्हाला चांगलं समजेल. हा एक्स रेस टू 4 आहे, इथं एक्स रेस टू काय बाबा? एन आहे. मग एन म्हणजे काय डिनोट करतोय आपल्याला? इथं स्पष्टपणे दिसतो आहे, एन म्हणजे काय दिसतोय? 4. ठीक आहे, कम्पेअर झालं, एक्स आहे, एक्स आहे, एनच्या जागेवर 4 आहे, हा 4 घ्यायचा आणि इथं टाकायचा, इथं 4, इथं 4, आणि त्याचा आन्सर एका स्टेप मध्ये लगेच आलं बघा. एक्स रेस टू एन प्लस 1 म्हणजे इथं काय लिहिणार मी? 4 प्लस 1, आणि खाली पण काय लिहिणार? 4 प्लस 1, आणि ऑफकोर्स शेवटी काय लिहायचं आपल्याला? प्लस सी. प्लस सी तर लिहावंच लागतो, कॉन्स्टंट आहे. ओके, आणि आता इथं पॉवरची ऍडिशन होते, 4 प्लस 1 5, खाली पण किती झाला? 5. याला जर पाहिलं तर याचं काही सिम्प्लिफिकेशन होतं, काही कट वगैरे होतंय का? तर काहीच नाही. हे काय झालं आपलं? आन्सर. ठीक आहे मित्रांनो, एवढं छान छान ते प्रॉब्लेम आहे. सोपा होता, एवढा सोपा एक्झामला लगेच येईल असं नाही, सुरुवात आहे म्हणून घेतला. आता एक गोष्ट नोटीस करायची, ती म्हणजे जोपर्यंत इंटिग्रेशन निघत नाही, तर दोन गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे, म्हणजे इथं शो करायच्या, ते म्हणजे इंटिग्रेशनचं सिम्बॉल, आणि दुसरा म्हणजे हा व्हेरिएबल. आणि जसं तुम्ही इंटिग्रेशन घेतलं फॉर्म्युला लावून, त्यानंतर या दोन्ही गोष्टी चालल्या जाताना काय येतोय? प्लस सी. ठीक आहे, छान आहे, सोपं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट सम, एक्स रेस टू -5. अरे पॉवरला निगेटिव्ह आला, तर काय झालं बाबा? नीट बघ ना, फॉर्म्युला काय होता आपला? फॉर्म्युला परत लिहूया. ठीक आहे, लिहायचाच, कंटाळा करायचा नाही. एक्स रेस टू एन इंटू डीएक्स. मित्रांनो, हा जो एन आहे ना इथं, हा जो एन आपल्याला दिसत आहे एक्सच्या पॉवरला, तो एन म्हणजे नंबर आहे, आणि नंबर झिरोही राहू शकतो, व पॉझिटिव्ह राहू शकतो, आणि निगेटिव्ह राहू शकतो. निगेटिव्ह द्या, पॉझिटिव्ह द्या, किंवा फ्रॅक्शन येऊ दे ना बाबा, फ्रॅक्शन कळतं ना, 2/3 येऊ दे का -1/2 येऊ दे, हे सर्व गोष्टी तिथं ऍप्लिकेबल होईल. हाच फॉर्म्युला लागेल. एक्सच्या पॉवरला म्हणतोय बरं का मी, एक्सच्या पॉवरला या सर्व गोष्टी आल्या
तर तेच यूज होणार आहे, दुसरं युजच होणार नाही. हा साचा आहे, तो फिक्स फॉर्मॅट, तू डोक्यात स्कॅन कर, झालं, आयुष्य सुंदर आहे, सोपं होऊन जातं. ठीक आहे. हा, मग लगेच याचा आन्सर लिहिणार. काय करायचं, इंटिग्रेशन सुरू आहे, n प्लस वन अपॉन n प्लस वन प्लस सी. डेरिव्हेटिव्ह सुरू राहिलं असतं तर आपण त्याची पॉवर कमी करतो, बरोबर ना. एक मिनिट, रेकॉर्डिंग सुरू. ठीक आहे, बघूया आता इथं एन मॅच करायचं. मग बरं, तुम्ही स्कॅन तर केलाच असेल, एक्स दिसतोय, इथे पण एक्स आहे, इथं एक्सच्या पॉवरला -5 आहे, इथं एक्सच्या पॉवरला काय एन आहे, म्हणजेच एन ची जागा कोणी घेतली, बरं एन ची जागा घेतली -5 ने. हे लिहिण्याची आवश्यकता नाही एक्झामला, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लिहिलंय. हा एन ऍज इट इज घ्यायचा आणि इथं या दोन्ही ठिकाणी लिहायचा, पण आन्सर आपल्याला इथं लिहायचंय. ओके. हा, त्याच्या आधी काय सांगितलं तुम्हाला, इंटिग्रेशनचा आय लिहून द्यायचा. हा, आणि याचं परत एकदा आपण लिहून टाकू हे. तर काय आला बाबा बघा, एक्स रेस टू -5 प्लस 1 आहे ना, मी इथं सुद्धा काय ना +1, खाली पण काय -5 +1, आणि इकडं काय ना रे सी. आणि कॅल्क्युलेटर घ्यायचं रे, सोप्या सोप्या गोष्टी कॅल्क्युलेटर मध्ये करायचं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपल्याला हे करून देताना बाबा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्येच तुम्ही रडायला लागता. हा, तर ते नका करू, कॅल्क्युलेटर आहे ना आपल्याकडे. -5 + 1 किती येतो, तो -4, आणि इथं -5 + 1, इकडे -4च येईल ना बाबा, काही वेगळं थोडी येणार आहे. मग त्याला लिहिताना नीट लिहू आपण. ठीक आहे. आता मायनस साइन कुठं जाईल, वर जाईल. हा मायनस, फक्त मायनस चिन्हाला वर लिहिता येतं बरं का, तो जाईल तिथं, त्याला कोणी अडवणार नाही, पोरला तिथंच राहू द्या. आणि हा इथं आता दोन गोष्टी तुम्ही दोन्ही प्रकारे आन्सर लिहू शकतात. एक पहिलं म्हणजे i = मायनस, बघा हे मायनस साइन वर गेलं, तो x रेस टू -4, खाली कोण राहिलाय 4 प्लस सी. बघा सी, हे इंटिग्रेशन निघालं, सी ने एंट्री मारली. आता आन्सर, असं आन्सर लिहिलं तरी करेक्ट आहे, पण आपण 5वीला 5th स्टँडर्डला असताना आपण शिकलोय लॉ ऑफ इंडायसेस, घातांकांचे नियम. आणि नियम काय म्हणतात घातांकांचे, तर बघा सोपे, की एखादी पॉवर असली वर, एक्स रेस टू एन, हे नाही बरं का, हे वेगळं बाबा, इंटिग्रेशन नाही, तर इंटिग्रेशन नाही. एक्सच्या पॉवरला काहीतरी पॉवर आहे आणि त्याला तुम्हाला डिनॉमिनेटरला घेऊन जायचं आहे. म्हणजे वर 1 राहिला, तो खाली आला तर त्याचं चिन्ह बदलेल, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे तर खाली येऊन काय होईल, निगेटिव्ह होईल. आणि तो जर वर निगेटिव्ह आहे तर खाली येऊन काय होईल बाबा, पॉझिटिव्ह होईल. आता इथं हा एक्स रेस टू -4 आहे, इथं मॅच झालं नाही, तर याला खाली आणला तो -4चा काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल, आणि खाली त्याची वाट बघतच आहे कोणतरी. बरं, तो खाली आला तर वर कोणीच नाही, म्हणजे त्याची जागा कोण गेली, 1. साईडला पूर्ण एक्सप्लेनेशन आहे, खाली 4 आहे आणि एक्स रेस टू 4. तर असं आन्सर लिहिलं तरी करेक्ट आहे, हे आन्सर लिहिलं तरी करेक्ट आहे. दोन्ही गोष्टी, काही ठिकाणी प्रूव्ह दॅटला आपल्याला प्रॉब्लेम येतो बाबा, बेसिक कच्चं राहतं 10वी पर्यंतच, तर करून दिलं. नेक्स्ट प्रॉब्लेम, रूट एक्स. हो सर, मला रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह पाठ आहे, 1/2 रूट एक्स. येस, करेक्ट आहे, पण इथं रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह नाही, इथं रूट एक्सचं इंटिग्रेशन आहे. हा, थोडंसं इमोशन्सला कंट्रोल करा. आणि बघा आता याचा आन्सर काय, बरं आय करूया आपण. आता आपल्याला परत लॉ ऑफ इंडायसेस इतक्यात सांगितलं 5th, तर तिथंच आपल्याला एक माहिती, ते म्हणजे रूट असतं ना मित्रांनो, याला आपण कसं लिहितो, याला वी कॅन राईट ऍज एक्स रेस टू 1/2, हे दोघं सेम आहे. हा रूट म्हणजे पॉवरला काय असतो, 1/2. क्यूब रूट आला तर, क्यूब रूट आला समजा, आता क्यूब रूट काही येऊ शकतो ना एक्झाम्पल, क्यूब रूट आला तर काय लिहिणार आपण, एक्स रेस टू पॉवर 1/3. फोर्थ रूट आला तर इथं खड्ड्यामध्ये 4 आहे तर 1/4 लिहिणार. ठीक आहे. आता आपल्याकडे हे नाही, हे, तर या स्क्वेअर रूटला आपण कसं लिहून घेऊ, एक्स रेस टू 1/2 dx. आणि ओ माय गॉड, लगेच झालं एकदम भारी मिरॅकल. काय झालं, एवढ्या एवढ्यात पाहिला फॉर्म्युला, तो म्हणजे काय होता बाबा, तिसऱ्यांदा लिहितोय आपण लागोपाठ, तो म्हणजे एक्स रेस टू n + 1/n+1 प्लस सी. बरोबर. मग परत एन कम्पेअर केला बाळा तू इथं, तर एन म्हणजे किती दिसतो इथं, 1/2. आणि इथं आपण परत तेच तेच आता इंटिग्रेशन घेताना हे दोघं चिन्ह काय, इथे हे लिहायचंय, यांची जागा 1/2, म्हणजे एक्स रेस टू 1/2 + 1/1/2 + 1 प्लस सी. आणि माझ्या छकुलींनो, कॅल्क्युलेटर मध्ये व्यवस्थित टाकायचंय, ब्रॅकेट मध्ये टाकायचं, 1/2 ब्रॅकेट मध्ये टाकायचं, +1 करायचा बरं का, ब्रॅकेट नाही केलं ना तर गोळ होऊन जाईल कॅल्क्युलेटर मध्ये. आणि तुम्हाला मिळणार आहे एक्स रेस टू 3/2,
खाली सुद्धा काय मिळेल 3/2 आणि हे काय झालं तुझं आन्सर. फार फार तर तू या 2 ला पलटी मारून बघा, सोपं आयुष्य सोपं करायचं असं जाईल. असं हा 2 जो ना पलटी मारून वर जाईल, म्हणजे याला तुम्ही असंही लिहू शकतात, हा 2 वर गेला तर 2 इंटू एक्स रेस टू 3/2 आणि खाली कोण राहून गेला 3 राहिला प्लस असं लिही तसं लिही, डिपेंड्स ऑन युअर चॉईस अँड सिच्युएशन. नेक्स्ट. ओहो क्यूब रूट इतक्यात सांगितलं रे, इतक्यात सांगितलं ना. हा 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 करून टाकू काय हरकत नाही. एक्स रेस टू क्यूब रूटला कसं लिहायचं आपण 1/3. परत कुठं मॅच होईल एक्स रेस टू एनच्या याच्यात, म्हणजे परत त्याचा आन्सर काय येईल बरं, एक्स रेस टू 1/3 प्लस 1 अपॉन 1/3 प्लस 1 प्लस सी. आणि 1/3 प्लस 1 कॅल्सी मध्ये केलं तर तो येतो 4/3. ठीक आहे, एक्स रेस टू 4/3 अपॉन 4/3 प्लस सी. परत 3 ला पुढे वर घेऊन जा. बघ सोपं आहे बाबा, काहीच काही कठीण नाही राहत, माइंडसेट आपलं कठीण आहे. हा एक मिनिट, प्रॉपर्टीज समजवण्याआधी समजा असा प्रॉब्लेम आला, थोडासा गुंतागुंतीचा प्रॉब्लेम लिहितोय. येतात बाबा, गुंतागुंत मी नाही तयार केली, सर्व MSBT ने तयार केली. ठीक आहे, बोर्डने तुमच्याही मेंदूची पॉवर वाढायला हवी, तेच उद्देश आहे त्यांचा. हा तर बघा, समजा असा प्रॉब्लेम आला, क्यूब रूट ऑफ 3a आणि मध्ये एक्स स्क्वेअर आहे. आता असं काहीतरी आलं, मग काय करायचं, रडत बसायचं का? नाही ना यार, इंजिनियर तू, आपण इंजिनियर काय करतो, समस्यांमधनं समाधान शोधतो, सोल्युशन काढतो ना आपण. ठीक आहे, बघा आता याला सॉल्व्ह करताना कसं करायचं आपल्याला. हा 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 आय हा एक्स स्क्वेअर मधला जसाच्या तसा, आणि इतक्याच सांगितलं एक क्यूब रूटला आपण कसं लिहून घेत असतो 1/3 पावरला 1/3. आणि हे सुद्धा 5वीलाच होतं आपल्याला, लॉ ऑफ इंडायसिस काय होतं बघ, एक्स रेस टू एम आहे, म्हणजे एक्सच्या पॉवरला काहीतरी आहे बाबा एम, आणि त्याच्या परत पॉवरला काहीतरी एन आहे, म्हणजे एक्सच्या पॉवरला एम आहे आणि आणखी काहीतरी पॉवरला आहे. तर रूल असा होता की दोघं पॉवरची, हे जे दोन्ही पॉवर आहेत ना एम आणि एन, या दोघांचा काय होईल मल्टिप्लिकेशन, गुणाकार. असा रूल. आता 5वीची पुस्तकं बघण्यापेक्षा आपल्या या लेक्चर मधनं लगेच समजून गेलं तुम्हाला. तर काय झालं बाबा, एक्स रेस टू एम इंटू एन, दोघांचा काय झाला मित्रा गुणाकार. मग इथे एम ची जागा कोणी घेतली बघा, मॅच करायचं, किती छान आहे. हा एम म्हणजे कोण आहे बाबा, हा 2 आहे, आणि हा एन म्हणजे कोण आहे, हा 1/3 आहे. मग या दोघांचंही काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. हा आता सोपं आहे ना, 2 इंटू 1/3 असंच होईल ना, हे दोघांचा गुणाकार. आणि 2 इंटू 1/3 काही कट तर काही होत नाही, 2 इंटू 1 काय होऊन गेला 2, 2/3. मग ते 2/3 आपल्याला इथं लिहायचे फक्त, एक्स रेस टू 2/3 इंटू dx. ओके, हे तेच आहे, आणि अजून इंटिग्रेशन घेतलं नाही म्हणून हे सर्व आपण अजून मसाला लिहितोय. आणि आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तो म्हणजे एक्स रेस टू एन dx, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. बघा व्हिडिओ बघता बघता स्पार्टच होऊन गेला तो. काय झालं बरं, एक्स रेस टू मग काय येईल बरं, 2/3 म्हणजे एन आहे, 2/3 प्लस 1 अपॉन 2/3 प्लस 1 प्लस सी. आणि याला कॅल्क्युलेटर मध्ये करून टाकायचं बाबा, सिंपल आहे, खूप काही कठीण नाही आहे. ओके, एकदम छान छान आहे. हा हा 3 प्लस 5, तर कॅल्सियम मध्ये मिळेल तुला 5/3, खाली आला 5/3, नाही तुझा आन्सर. फार फार तर 3 ला तू वर घेऊन जा पुढच्या याला. ओके, आणि आता आपण काही याच्या प्रॉपर्टी पाहूया, इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टी. बघा फॉर्म्युले वेगळी गोष्ट, अजून भरपूर फॉर्म्युले आहेत बरं का, मी ते आपल्या या युट्यूबच्या लेक्चरसाठी एवढेच घेतले का की सर्व फॉर्म्युले लिहिले असतात ना, फॉर्म्युलांमध्येच 1 तास गेला असता. ठीक आहे, आणि मग ते तुम्हाला जड पण झालं असतं. आता प्रॉपर्टी वेगळ्या आहे. प्रॉपर्टी म्हणजे काय, प्रॉपर्टी प्रत्येक ठिकाणी लिहिण्याची आवश्यकता नसते, लिहिली तरी हरकत नाही, पण प्रॉपर्टी ही यूज करता येते, म्हणजे ही तुम्हाला फ्रीडम आहे, घर बाबा हे यूज कर. तर 2 प्रॉपर्टी, तशा याच्या बऱ्याच प्रॉपर्टी 6 आहेत. 2 प्रॉपर्टी एकदम छान पहिल्या सोप्या त्या शिकवतोय, त्या म्हणजे समजा इंटिग्रेशन मध्ये एक फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे काय समजलंच असेल, आता सर्व लिहित आलो आपण ते सर्व फंक्शन. ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये काहीतरी फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला काहीतरी मल्टिप्लाय आहे. आता के फॉर ऑफकोर्स यू ऑल नो, के फॉर कॉन्स्टंट. ठीक आहे, आपला डेरिव्हेटिव्हला होता, जर कॉन्स्टंट त्याला मल्टिप्लाय आहे, हे तर व्हेरिएबल इकडं,
जर कॉन्स्टंट फंक्शनला मल्टिप्लाय आहे तर प्रॉपर्टी पहिली अशी म्हणते हा कॉन्स्टंट आउटसाइडला येईल. ठीक आहे, हा कॉन्स्टंट मल्टिप्लाय राहिल्यावर बरं का, ऍडिशन सबट्रॅक्शनला नाही. जर गुणाकार येतो तर तो कुठे येऊन जाईल, इकडे इंटिग्रेशनच्या बाहेर लिही बाबा, आणि काय तुला करायचं ते कर. म्हणजेच काय होतं, हा के बाहेर येईल आणि इथं मध्ये काय राहून जाईल, जे त्याचं फंक्शन आहे ते. हे इंटिग्रेशन नाही घेतलंय, हे फक्त आपल्याला एक सुविधा आहे, के बाहेर घ्यायचा. मग आता इंटिग्रेशनच्या बाहेर आला तर केचा तर संबंधच नाही इंटिग्रेशनला, तो तसंच मल्टिप्लाय डिवाइड जे असेल ते लिहित जायचं, आणि फंक्शनचं जे काही इंटिग्रेशन आहे ते आपण काढूया. ओके, पाहूच आता पुढच्या सम मध्ये. हा, दुसरी प्रॉपर्टी काय बघा, समजा दोन फंक्शन आहे, फंक्शन ऑफ एक्स प्लस फंक्शन ऑफ जी एक्स, दुसरं हे दोघं फंक्शन आहे बरं का. आता दोन फंक्शन राहो, 3 राहू दे, 4 राहू दे, 5 राहू दे, येतात आपल्याला, खरंच एवढे येतात. आणि ते सर्व दोन्ही तिन्ही चारी पाची एकमेकाला प्लस मध्ये आहेत. तर बघा एक गोष्ट मी आधी सांगतो, ते फंक्शनला आहे ना ब्रॅकेट करायचा, स्क्वेअर ब्रॅकेट एक छान ऑप्शन असतं, आणि त्याला सर्वांना मल्टिप्लाय डीएक्स आहे. ब्रॅकेट नाही केला तर त्याचा मिनिंग काय होतं, डीएक्स फक्त याला मल्टिप्लाय, मग याला नाही, मग याचं इंटिग्रेशन निघणार, असं कन्फ्युजन होतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि प्रॉपर्टी असं सांगते, दोन फंक्शनचं जेव्हा ऍडिशन असते तेव्हा बाबा तू यांना बिंदास सेपरेट करून घे. म्हणजे फंक्शन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन वेगळं काढ. बघ आता, हा जो डीएक्स आहे हा याला सुद्धा मल्टिप्लाय करेल, आणि आणखी कोणाला करेल, डीएक्स या जीएक्स ला सुद्धा करेल. ठीक आहे, याला जर आला डीएक्स तर काय आला इथं, डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जीएक्स इंटू मल्टिप्लायला काय आला, डीएक्स. म्हणजेच काय झालं, दोन फंक्शनची ऍडिशन आहे, तर बाबा याचं इंटिग्रेशन वेगळं काढ, त्याचं वेगळं काढ. मल्टिप्लिकेशनला नाही बरं का, इथं यू इंटू चा वेगळा फॉर्म्युला आहे जसा डेरिव्हेटिव्हला होता. हे कशाचा आहे, ऍडिशनचा, आणि सेम कशाचा आहे, सबट्रॅक्शनचा. म्हणजे दोन फंक्शनचं जर सबट्रॅक्शन आहे तरी तुम्ही त्यांना सेपरेट करू शकतात. ज्याचं याचं इंटिग्रेशन जे येईल ते लिहायचं, याचं जे येईल ते लिहून मोकळं व्हायचं. म्हणजे इथं साईन येतं, याचं इंटिग्रेशन काय येईल, मायनस कॉस एक्स, आणि इथं कॉस एक्स येतं, कॉस एक्स इंटिग्रेशन काय येईल, साइन एक्स. असं लिहून मोकळं होऊन जायचं आणि मजा मारायची. तर दोन प्रॉपर्टी साईडला होतो, बघू शकता तुम्ही, आणि त्याचा यूज करणार लगेच समजणार. आता बघा, हा ही 2 नंबरची जी प्रॉपर्टी होती त्याच्यावरच हा प्रॉब्लेम आहे पुढचा. काय दिसतंय आपल्याला, दोन फंक्शनचं काय बाबा, ऍडिशन. इथे ऍडिशन दिसतंय जे सर्वांना. दोन फंक्शन कोणते, हे पहिलं ई रेस टू एक्स, सेकंड फंक्शन इज एक्स रेस टू ई, आणि त्या दोघांचे काय बाबा इथं ऍडिशन. प्लस राहू दे, मायनस राहू दे, त्याच्याने फरक नाही पडणार आहे, तुला प्रोसिजर फॉलो करायची. आणि प्रॉपर्टी काय म्हणते, दोन फंक्शन, आता याच्या डायरेक्ट फॉर्म्युले लावायचे, आधी यांना सेपरेट करायचं आणि नंतर फॉर्म्युले लावायचे. आधी सेपरेट इंटिग्रेशन आणि नंतर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लावून शेवटच्या स्टेपला त्याचा आन्सर. हा, मग अगोदर काय करतो आपण, रिवाज प्रमाणे आपला आय लिहिणार, आणि दोन्ही फंक्शनला सेपरेट केलं म्हणजे इथं ई रेस टू एक्स, तिकडनं कोण आला डीएक्स, मधलं साईन जे तेच लिहायचं, इथं प्लस येतं प्लस, मायनस आहे तर मायनस, प्लस लिहिला. इकडं काय आला, एक्स रेस टू ई, एक्सच्या पॉवरला ई बर का. आणि इथं काय ना डीएक्स, डीएक्स दोन्हीकडे लिहायचा, विसरायचा जराही नाही. आणि आता आपल्याकडे दोन फॉर्म्युले इथं लगेच तुमचे स्कॅन करायला हवं तुमच्या मेंदूने, ओ माय गॉड, कोणते फॉर्म्युले, कोणते फॉर्म्युले. हा तर तुमचा सर्वात आवडता आहे, आवडता राहणारच, कारण त्याचा आन्सर तेच राहतं. ई रेस टू एक्स आन्सर डेरिव्हेटिव्ह राहू का इंटिग्रेशन राहू तेच असतं. ओके, त्याचा हिशोब तर झाला. मग इथं बापरे सर असं तर फॉर्म्युलाच नाही लिहिला. बाळा, आजची सुरुवातच तिथून केली आपण, 2 नंबरचा फॉर्म्युला, आणि आता तर सर्व न्यूमेरिकल मध्ये यूज केला तो म्हणजे एक्स रेस टू एन. ठीक आहे, आणि एक्स रेस टू एन मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, हा जो एन आहे, हा जो एन आहे, एन म्हणजे काय, नंबर आहे. तर तो प्लस राहू दे, मायनस राहू दे, आता नंबर म्हटलं काय कॉन्स्टंट राहते ना बाबा. मग ई काय झाला रे बाबा, ई काय झाला, ई कॉन्स्टंट राहत नव्हतं का, व्हेरिएबल आहे का. आपल्याकडे व्हेरिएबल कोणते, एक्स वाय झेड, तर आपण काही यूज नाही करत, पण चल धरून घे एक्स वाय झेड, आणि राहिलेच राहिले यू व्ही आणि टी. ठीक आहे, यू व्ही टी हेच आहे आपल्याकडे व्हेरिएबल, बाकी सर्व पी क्यू आर एबीसीडी ना तर आपण कॉन्स्टंट करून टाकले. मग ई सुद्धा काय झालं आपल्यासाठी कॉन्स्टंट. बरं, याचा आन्सर काय राहतं, एक्स रेस. मग एन काय बाबा इथं मॅच केला तू, एन काय ई, या ईला घ्यायचं आणि या दोन्ही ठिकाणी टाकून द्यायचं, फक्त इथं लिहायचंय पद्धतशीर. हा, याचा आन्सर काय आलं, हे याचा आन्सर लिहिलंय. आता हे दोघं परत लिहायचे नाही, थांब रे, प्लस, हा, आणि इथं एक्स रेस टू एन प्लस वन म्हणजे काय होईल, एक्स रेस टू ई प्लस वन अपॉन ई प्लस वन. बघा यांच्या जागेवर ई टाकला
आणि प्लस सी, आणि हा प्रॉब्लेम दिसतो त्यापेक्षा खूप सोपा आहे. हा खरंच आहे का? बघा, याच्या पुढे काही होईल? काहीच नाही. याच्या पुढे काही होईल? सब सिम्प्लिफिकेशन नो. तर याचा आन्सर काय झालं? फक्त हे. किती छान छान आहे इंटिग्रेशन. नाही जमलं? हा ठीक आहे, बघूया आता. हे 4 फंक्शन आहे. ओ हो, बापरे बापरे, 4 आहे. मग काय झालं? आणि हा प्रॉब्लेम आता आता मागचे आता जेवढे केले मी प्रॉब्लेम तुमची प्रॅक्टिस साठी घेतले होते इझी इझी, आता हे थोडेसे बोर्डचे PYQ मधले बघूया. हा, तर 4 फंक्शन आहे. 4 ऍडिशन आहे किंवा सबट्रॅक्शन आहे, तर 4 सेपरेट करून द्यायचं, करून टाकायचं, नंतर विचार करायचा की पुढं काय करायचं ते. हा, आता e⁻⁴ इकडनं कोण आला? dx प्लस इथं काय? a⁻x dx प्लस इथं आहे x⁻a dx प्लस a⁻a dx. आणि बघा, इंटिग्रेशन घ्यायचं ना, तर 4ही फंक्शनचं लगेच घ्यायचं. तुम्ही म्हणणार यार मला याचं लगेच येतं, याचं लगेच येतं, लिहून देतो, त्याचं राहू देतो, असं नाही करायचं. 4चं सोबतच इंटिग्रेशन लिहायचं. जोवर त्यांचं पण लिहित नाही तोवर यांना लिहित राहायचं, ऍज इट इज लिहित राहायचं. आता तुम्ही पाहणार तर हा तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला, हा पण फॉर्म्युला आहे. x⁻a, अगेन a इज द कॉन्स्टंट म्हणजे x⁻n. पण व्हॉट अबाउट दिस अँड दिस वन? आता नीट बघा मित्रांनो, जेव्हा कोणत्याही फंक्शनला, जसं डेरिव्हेटिव्हला मागे मी शिकवलं, जेव्हा कोणत्याही फंक्शनला एक्स हा मल्टिप्लायला नाहीये, डिवाइडला नाही, पॉवरला नाही, कुठंच नाही, एक्स इथं dx आहे ना, म्हणून सांगतोय. जर एक्स नाहीच आहे तर ते आपल्यासाठी असतं कॉन्स्टंट. ठासून लक्षात ठेवा, इथं एक्स नाहीच आहे म्हणजे तो काय झाला? कॉन्स्टंट, के झाला. सेम हिअर, यालाही एक्स नाही ना, पॉवरला आहे ना, मल्टिप्लाय डिवाइड काहीच नाही, म्हणजे हे सुद्धा काय झालं? कॉन्स्टंट. आणि जर इथं एक्सच नाही, फक्त dx म्हणजे हे कॉन्स्टंटला आपण कुठं घेऊन जाऊ? बाहेर. ती पहिली प्रॉपर्टी होती ना आपली, बघा दाखवतो. ही प्रॉपर्टी काय म्हणत होती? हा कॉन्स्टंट आहे बाबा, हा कॉन्स्टंट कुठे येऊन जाईल? बाहेर येऊन जाईल, आलाच. आणि फंक्शन मध्ये जसं तसं. ठीक आहे. आता या ठिकाणी फंक्शन काय? त्या ठिकाणी फंक्शन म्हणजे 1 आहे. जर काहीच नाही तर 1 झाला, पण हे तर कॉन्स्टंट होऊन गेला ना आपल्यासाठी, मग याला बाहेर लिहायचं. बघा, e⁻a बाहेर आला, मध्ये काहीच नाही, याचा अर्थ आहे 1. मग आणखी सोपं झालं. इथं तर हे नाही आहे कॉन्स्टंट, ह्याच्या पॉवरला x आहे. ओ जय रे विठ्ठल, आवडतंय ते सर्वच करणार आपण, असं नाही करायचं. हा सुद्धा काय? कॉन्स्टंट, बाहेर आला. a⁻a मध्ये काय? 1 इंटिग्रेशन dx. ठीक आहे. हा, आणि आता आपण हा 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 याचा आन्सर काढूया. झालंय, सोपं आहे. हा, तर याचा आन्सर आपल्याला माहिती आहे, मी इकडं लिहितो. याचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? a⁻x dx. काय असतं याचा फॉर्म्युला? तो आहे a⁻x अपॉन लॉग ऑफ a प्लस सी. डायरेक्ट फॉर्म्युला, डायरेक्ट ऍज इट इज येते. हा, इथं कोणता आहे बाबा? काय रे बाबा, आता खूप वेळा लिहिला गेला यार, आता तर झोपेत पण आठवेल तुम्हाला. x⁻n. आणि अगेन मॅच मॅच दर फार आवडतो तुम्हाला मॅच करायला. हा n म्हणजे काय? a. तिकडे एनच्या जागेवर काय टाकायचं आपल्याला? a. आणि इथं तर सांगायची आवश्यकता नाही, 1चं इंटिग्रेशन राहतं. 1चं इंटिग्रेशन काय राहतं? x. ठीक आहे. सुरुवात आपली तिथून पहिलाच फॉर्म्युला लिहिलाय, परत व्हिडिओ बॅकला जाऊन पाहायचा. तर बघा, आय e⁻a, आणि ह्या 1चं इंटिग्रेशन, इथं टिंब म्हणजे गुणाकार, हा डॉट म्हणजे गुणाकार, आणि याचं इंटिग्रेशन काय आलं? x. हा dx चालला गेला, प्लस याचा आन्सर तर तिकडं इतक्यात लिहिलं, ते म्हणजे a⁻x अपॉन लॉग ऑफ a झालं, प्लस हा याचा आन्सर या रूलने काय असतो? तो x⁻n प्लस 1 म्हणजे a प्लस 1 अपॉन a प्लस 1 प्लस हा कॉन्स्टंट ऍज इट इज. आणि 1चं इंटिग्रेशन काय झालं? x. 1चं इंटिग्रेशन झालं x. आणि आता सर्वांचा मिळून कॉमन लिहायचा आहे. हा काय झाला बाबा? सर्वांचा मिळून कॉमन c. आणि याच्या पुढे काहीच सिम्प्लिफिकेशन होत नाही, तर हेच काय झालं? तुमचं आन्सर. ओके, बघा एकदा परत मागे. हा सम होता, 4 सेपरेट केलं, आणि हे काय आलं बाबा? त्यांचं आन्सर. ते तेवढा एक फॉर्म्युला, 2 फॉर्म्युले यूज केले, सोपंच होतं. छान छान. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटिग्रेशनला एवढे प्रॉब्लेम केले आपण, आता 7 केले वाटतं, 8 9 केले, तर कुठं 0 आलं नाही.
डेरिव्हेटिव्ह मध्ये झिरो यायचं, इथं झिरो येत नाही, विरुद्ध आहे ना, लक्षात ठेवायचं. हे प्रॅक्टिस नाही जमतं आणि इंटरेस्ट, आवड. ओके, पुढे जाऊया. गो ऑन. 7 raised to x. कोणता मॅच होतोय बाबा? पाहिलं तर a raised to x मॅच होतोय. हा हा हा, काय असतं फॉर्म्युला? a raised to x अपॉन लॉग ऑफ a प्लस सी. झालं, क्लिअर कट मॅचिंग आहे, क्लिअर कट. बघ, पॉवरला x आहे, हा फरक आहे. एक्सच्या पॉवरला n वेगळं आहे आणि नंबरच्या पॉवरला x वेगळा आहे. ठीक आहे, हा x आहे ना, हा x इथं दिसतोय. परफेक्ट मॅचिंग आहे. ए म्हणजे नंबर कॉन्स्टंट, ए म्हणजे नंबर कॉन्स्टंट, आणि ए ची जागा कोणी घेतली? 7 ने. तुलाही काही जास्त हे नाही करायचंय बाबा, इथं बघ लिहून देतो. ए च्या जागेवर कोण आलाय? 7. इथं टाकून दे 7 7. फक्त तिथं नको लिहू, इथं लिही. लिहित असताना कसं लिहिणार आपण? आधी आय लिहिणार, त्याला ऍज इट इज रिराईट, देन 7 raised to x upon log of a means log of 7 plus c. ओहो, इसको कर डाला, सब जिंगा लाला. नेक्स्ट. हा हा हा, वा वा, गाडी थोडीशी फॉर्म मध्ये आली नाही, मागचा प्रॉब्लेम पाहून फॉर्म मध्ये आले. आता तर फोडून टाकेल, आता तर इंटिग्रेशन असं करून टाकेल, तसं करेल. अरे बाबा, हा M2 तो M1 नाही. हा, स्टॅटिस्टिक्स मॅट्रिक्स आलं ना, आता दमदार नाही बघ काय आला. हा हा हा, बरं, फॉर्म्युला तोच येणार आहे, फॉर्म्युला तोच येणार आहे. a raised to x dx, a raised to x अपॉन लॉग ऑफ a प्लस सी. फॉर्म्युला तोच आहे, पण फार मोठी दुविधा आहे, फार मोठी. इथं असा डायरेक्ट फॉर्म्युला नाही ना, एकालाच मॅच होतोय. बघा ना, हे बघा, हा एकटा होता ना, डायरेक्ट मॅच झाला, किती छान होतं. पण इथं इथं तसं नाही ना. तो एकटा आहे का? हा एकटा आहे का? नाही, त्याला मल्टिप्लाय, इथं गुणाकार आहे, गुणाकार. ठीक आहे, टिंब आहे, गुणाकार, आणि कोण आहे? सेम तसाच आहे, 3 raised to x. मग सर असं काय 2 लिहून देऊ का? हे असं नको, बावळटपणाने करायचा. इथं दिसतंय आपल्याला हे इंटिग्रेशन फक्त एका याला आपल्याकडे ऍप्लिकेबल आहे, a raised to x. आणि ए म्हणजे काय? एनी नंबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही राहू दे, कॉन्स्टंट. ए म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटच्या पॉवरला एक्स. पॉवरला एक्स तर दोघांचे आहे, हरकत नाही. आणि तेच आपल्यासाठी की पॉइंट आहे. आणि हा की पॉइंट ओळखला आपण लगेच, आपण तेच 5वीच युनिट आहे, लॉ ऑफ इंडायसेस. आणि तिचा हा रूल होता बाबा, तो म्हणजे असा होता बघा. हाय, तो म्हणजे असा, समजा एखादा नंबर आहे एम, आणि एमच्या पॉवरला आहे समजा एक्स, इंटू एनच्या पॉवरला सुद्धा आहे एक्स. दोन नंबर आहे आणि त्यांचा इथं गुणाकार आहे, हा गुणाकार आहे बरं का. आपण डॉट देतो, आता मोठे झाले ना, आपण इंजिनियर झालो, तर आपण टिंब देतो. एम रेस टू एक्स, एन रेस टू एक्स. इंटिग्रेशन नाही, हे विसर, हे इकडचं हे वेगळं आहे, 5वीचं आहे आपलं. तर दोन नंबरचा जेव्हा गुणाकार आहे आणि त्यांच्या पॉवरला जर सेम नंबर आहे, सेम, परत सांगतोय, पॉवर काय राहायला हवी दोघांची? सेम. ही दिसते नाही पॉवर, ही पॉवर काय, याची पण एक्स आहे आणि याची सुद्धा काय, एक्सच हवी, वाय ने चालणार. किंवा समजा इथं 2 इथं तिथं 2च पाहिजे, इथं 3 इथं तिथे 3 जावा, इथं -2 तिथं +2 तरी नाही चालणार, सेमच असायला हवी. जर पॉवर सर्व काही सेम आहे तर रूल असं म्हणतो, हाय हाय, त्या नंबरचं काय करायचं बाबा? मल्टिप्लिकेशन, आणि त्यांची कॉमन काय होऊन जाईल? पॉवर. विशेष असा रूल नाही. एम इंटू एन, दोघांची पॉवर सेपरेट आहे तर पॉवर कंबाईन होऊन जाते, पॉवर वेगळी तर. एवढं सोपं, छान लक्षात ठेवायचं. आणि दोघांचं काय होतं? मल्टिप्लिकेशन. हा, मल्टिप्लिकेशन, गुणाकार. मग इथे एम ची जागा कोणी घेतली? 7 ने. आपण कसं लिहूया तो याला? 7 इंटू, आणि एन च्या जागेवर कोण आहे? 3. हे बघा, हा एम म्हणजे हा 7 आणि हा एन म्हणजे काय झाला? 3. ठीक आहे, यांचे तिकडं गुणाकार होतोय, म्हणजे 7 इंटू 3, एक ब्रॅकेट करायचं, आणि पॉवर इथं काय जी जी असेल ती लिहायची. पॉवर दोघांची सेम आहे, एक्स एक्स लिहिला, डीएक्स. आणि वी ऑल नो, सोपं आहे बाबा, परत कॅल्सित घे. 7 गुणिले 3, 7 इंटू 3, कॅल्क्युलेटर मध्ये कर, आणि ते झालं 21. ओके, आणि पॉवरला एक्स डीएक्स. आणि आता इथं इझिली मॅच होतोय, ते म्हणजे काय होतंय? हे ऍज इट इज मॅच आहे. हे मला मला वाटत नाही काही एक्सप्लेन करायची आता गरज आहे. 21 म्हणजे ए, इथं 21 ली, इथं 21 ली, मनात पण लिहिताना याच्या खाली, ते म्हणजे 21 रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ 21. फक्त एक काम करतोय, तसं लिहिताना ब्रॅकेट करून देतो, लॉग आहे ना म्हणून. आणि आता हे झालंय आपलं आन्सर. तसंही छान छान ना,
2 मार्कला मागे सर्व प्रॉब्लेम आलेले आहेत बोर्डला. ओ हो हो, पुढं पाहूया. ई रेस टू लॉग. आता लॉगॅरिथम एक चॅप्टर होतं मागच्या सेमला आपल्याला, तुम्हाला वाटत असेल तेव्हा ते 2 मार्क लावतो झालं त्याचं काम. नाही बाबा, इथे येणार M1 ला पार्शियल फ्रॅक्शन होतं, इथं आपल्या इंटिग्रेशन मध्ये 4 मार्कला एक फिक्स प्रॉब्लेम पार्शियल फ्रॅक्शन वर डिपेंड आहे. ते जसंच्या तसं यूज करायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन शेवटच्या स्टेपला काढायचंय. विसरून चालणार नाही पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, बघा आता. तर लॉगॅरिथम मध्ये आपण शिकलो आहोत ते म्हणजे काय, नाही तेव्हा केलं, आता मी काहीतरी सांगतोय बघ. 2 सम आहे. हा हा हा, आता हे कुठंच मॅच नाही होते. आपल्याकडे असा फॉर्म्युलाच नाही इंटिग्रेशनला. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, ई रेस टू एक्सचा आहे, त्याचा आन्सर तेच आहे. पण बाबा इथे एक्स आहे, इथं लॉगिक्स आहे, काही नका लॉजिक लावू. ठीक आहे, हा. मग त्याच्यामुळे तो तर तिथं मॅच होत नाही, ई होऊन जातो पण तो एक्स होत नाही. तर काय करणार बघा आपण. असा रूल असा आहे, थांबा आधी याला लिहून घेतो. ई रेस टू रूल असं म्हणतो, जेव्हा ईच्या पॉवरला लॉग आहे, ईच्या पॉवरला लॉग आहे आणि दुसरी कंडिशन, ह्या ई आणि लॉग यांच्यामध्ये काहीही नको, म्हणजे +2 -2 एक्स वाय झेड काहीच नको, फक्त काय राहायला हवं तिथं 1. तो 1 राहतो म्हणजे तो काय आपण लिहित नाही, तो अदृश्य राहतो, इनविजिबल. -1 सुद्धा चालणार नाही. जर या ईच्या पॉवरला लॉग आहे आणि या दोघांच्या मध्ये काहीच नाहीये 1 व्यतिरिक्त, तर हे दोघं कॅन्सल होऊन जातात. ई आणि लॉग कॅन्सल होतात आणि जे काही लॉग बनलेला आहे, लॉग कशाचा आहे, तो एक्सचा राहू दे, एक्स स्क्वेअरचा राहू दे, साइन एक्सचा राहू दे, कॉस एक्सचा राहू दे, टॅन एक्सचा, इथं जे काही असेल ते आपलं राहतं शिल्लक, फक्त तेवढं राहतं. हे दोघं काय होतात, कट होतात. हा, कंडिशन परत सांगतोय, इथं काहीच नको तेव्हा. मग आता इथं सेम ऍज इट इज कंडिशन सॅटिस्फाय झाली, तर ते दोघं कॅन्सल झाले, ई आणि लॉग, आणि काय राहून गेला बाळा, फक्त एक्स. कारण की इथं एक्स आहे ना, इथं एक्स आहे तर फक्त एक्स राहिला. आणि आता एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती, एक्सच्या पॉवरला काहीच नाही, काहीच. ओय ओय, अरे अरे, ओहो, अपसातून झालं ते. तर बघा, एक्सच्या पॉवरला काहीच नाही, याचा अर्थ इथे इनविजिबल काय राहतो, 1. ठीक आहे, आणि आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो म्हणजे एक्स रेस टू एन dx. हा हा हा, n+1 अपॉन n+1 प्लस सी. ठीक आहे, मग इथं 1 आहे, 1 असं मी येलो याच्यात हायलाइट केलंय, तुम्ही नका लिहू. हा, आणि 1 म्हणजे n आहे, तर इथं काय लिहिणार, 1+1 अपॉन 1+1 प्लस सी. आणि याला सिम्प्लिफाय होणार आहे का, येस होणार आहे. काय होईल बरं रे, सोपं आहे ना. I इक्वल टू एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस सी, आणि दिस इज युअर आन्सर. बघितलं किती सोपं होतं. ई लॉगला पण घाबरायचं नाही, तर हा रूल लक्षात ठेवायचा. हा, आता सेम इकडं आणि तिकडं काहीतरी फरक आहे, आणि आता याला हाच रूल इथं पण लागणार आहे, एक्स रेस टू एनचा. इथं लिहिण्यासाठी मी त्याला आता रफ करून टाकतोय. हा, तर काय दिसतंय आपल्याला, एवढ्यात सांगितलं की ई आणि ईच्या पॉवरला जेव्हा लॉग येतो तेव्हा हे दोघं कॅन्सल होतात, पण एक कंडिशन या दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच चालणार नाही. दोघात तिसरा, ई लॉगला विसरा, आधी त्या तिसऱ्याला काढा. मग तिसरा कोण येत आलेला 2, तिथं काहीच नव्हतं, आरामात कॅन्सल झाले. त्या 2 ला काय आपलं घरचं आहे का असं काढून टाकणार नाही. तर लॉगचाच एक रूल आहे, सोपा रूल आहे बाबा. याला थोडं इकडं सरकव. लॉगचाच एक रूल आहे मित्रांनो, इझी तो रूल पण. तो रूल म्हणजे असा आहे, लॉग ऑफ m टू द n. लॉग m आहे आणि त्याच्या पॉवरला n आहे, तर हा n कुठे येऊन जातो, पुढं मल्टिप्लायला येतो. मागच्या सेमला होता, लॉग m चा आहे आणि त्यांच्या पॉवरला n आहे, तर n कुठे येऊन जातो, पुढं मल्टिप्लायला. आपल्याला अगदी विरुद्ध फॉर्म्युला लावायचा आहे तिथं. बघा, हा n जर पुढे येतोय तर n परत कुठं चालला जाईल, पॉवरला चालला जाईल m च्या, बरोबर, ह्या डिरेक्शन कडनं या डिरेक्शन कडे. मग हे कुठं मॅच होतोय, एक्झॅक्ट इथं मॅच होतोय. बघा, दिसला तुम्हाला, क्लिअर हायलाइट झालेलं आहे. हा n म्हणजे इथं कोण दिसतोय, 2, आणि m लॉग ऑफ m म्हणजे काय, लॉग ऑफ x. मग याचं आउटपुट काय मिळतं, इकडचं ना, m च्या पॉवरला n, m म्हणजे x आहे, तर x च्या पॉवरला कोण चालला जाईल, 2 चालला जाईल. ठीक आहे, आणि सर्व का करतोय याचं रिझन 3 वेळा सांगितलं. I इक्वल टू ई च्या पॉवरला आपण काय करू, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, सेम ऍप्लिकेबल झाला. आणि आता इतक्यात सांगितलं त्यानुसार ही सॅटिस्फाय झाली कंडिशन, हे दोघं कॅन्सल झाले.
कोण राहिला रे बाबा, एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आणि अगेन सेम फॉर्म्युला. मला तर आता कंटाळा आला, असं नाही वाटू द्यायचं हा. कंटाळा नाही बाबा, असं नाही चालणार ना. इंजिनियर व्हायचंय, पटापट पटापट नोकरी लागायचंय, भरपूर पैसे कमवायचे, कंटाळा नाही चालणार. नोकरी लागल्यावर कंटाळा येतो, तिथं तर 9-9 10-10 तासाची ड्युटी बाबा. अभ्यास तर काय अभ्यास, तुला दिवसाचे 3 तास करायचे, वेगवेगळे ब्रँच आहे तुमच्या सर्व सब्जेक्टचे. M2 गब्बर आहे सर्वात, ती गोष्ट वेगळी. ठीक आहे, मॅथ झाला, एन म्हणजे 2 आहे, आणि आता आपण डायरेक्ट लिहायचं का जरा, n+1 म्हणजे इथं झाला 3, 2+1 3 ना, आले काय झाला 3. असं डायरेक्ट जमायला हवं तुम्हालाही, आज पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे, बेसिक हे समजलं. आता लगेच विचार करायचा की अरे, टूच्या जागी जर 5 राहिलं असतं तर, 5 राहिलं तर काय करणार, 5 परत पुढे जाईल, म्हणजे इथं काय येणार, x⁵5. मग इथं काय आन्सर येईल, 5+1 म्हणजे 6. ठीक आहे मित्रांनो, असे छान छान भरपूर प्रॉब्लेम शिकायचे आहे. मग आपला कोर्स हा पूर्ण, हे तर मी आता युट्यूब साठी सिलेक्टेड प्रॉब्लेम घेतले, जबरदस्त 400+ प्रॉब्लेम, 400+ प्रॉब्लेम इंटिग्रेशन, फर्स्ट युनिट सेकंड युनिटचे मी सोडवून देणार आहे. आपल्या सर्व ऍपवर आहे आपला कोर्स, तुम्ही जॉईन करा, त्याच्यातनच पेपर येईल याची गॅरंटी व्हावा. ठीक आहे, सर्व पाहायचं मस्त, इतक्या सोप्या याच्यात मी सर्व शिकवलेलं आहे, आणि सर्व सब्जेक्टचं आहे. मेकॅनिक्स आहे, सर्वेइंग आहे, मेकॅनिकलचा ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग तर मी आपलातून ते समजेलच कसा शिकवत होते. इलेक्ट्रिकलचे सर आहे ते, आणि अप्लाइड सायन्स आहे. अप्लाइड सायन्स आता मागच्या सायन्स तुमचं असं हे केलंय, तर या सेमचं अप्लाइड सायन्स बघा, अॅनिमेशन याच्यात त्याच्यात मी खूप छान शिकवलंय. त्याचे लेक्चर, डेमो लेक्चर बघा, आणि आमचा कोर्स नक्की जॉईन करा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता हा सेम प्रॉब्लेम तशाच टाईपचा, पण 2 फंक्शन आहे. रूल काय म्हणतो, आधी ते लावायचं, दोघांना सेपरेट करूया. आणि पुढे जाण्याआधी परत एक गोष्ट आठवली, ते म्हणजे डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आपली व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची लिंक आहे, त्याला जॉईन होऊन जा. आपल्या अपडेट्स एक्झामच्या, चॅनलच्या, लेक्चरच्या, त्यात मी देत असतो. टेलिग्रामच्याही छान, आणि व्हॉट्सअपची तुमच्या चॉईसवर आहे. त्या दोघांना आधी काय करायचं, सेपरेट करायचं. e⁵2 log x, आणि तो dx दोघांना मल्टिप्लाय करेल. ओके, याला विसरायचं, आणि बरेच जण याला विसरून जातात. इकडे काय होईल बाबा, e⁵x log 2 dx. दोन्ही ठिकाणी पाहिलं तर ईच्या पॉवरला लॉग आहे, पण दोन्हीकडे काहीतरी नडतंय. इथं 2 येतं ऍज इट इज मागचाच आहे, आणि इथं ई लॉग आहे, पण एक्स मध्ये काय आला, एक्स. हा एक्स उडी मारून कुठं जाईल, 2च्या पॉवरला जाईल. रूल लिहिलाच. हा 2 कोणाच्या पॉवरला जाईल, एक्सच्या पॉवरला जाईल. इतक्यात रूल लिहिला ना आपण. ठीक आहे, हा या रूलनुसार ते जातील. ठीक आहे, जर जात आहे तर पाठवा ना, मग त्यांना का बरं थांबवताय, त्यांची इच्छा जायची तर जाऊ द्या. ई, आपण कोण आलो त्यांना रोखणार आहे. e log(x), हा 2 गेला एक्सच्या पॉवरला, x² झाला dx, प्लस इथं हा x गेला, तर काय झाला बाळा, e⁵log(2)x dx. अँड ऍज वी डिस्कस्ड, ई आणि लॉग कॅन्सल होतील, आता इथं सुद्धा काय होतील, कॅन्सल होतील. आणि काय राहतंय बाबा, नीट शांत बघा, दिसत असे होते, असं केलं बरं. अशी गरज का पडली, कारण की आपल्याकडे फॉर्म्युला आणि इंटिग्रेशनला की ज्याच्यातनं डायरेक्ट याच्यातले आन्सर येतील, म्हणून त्याला सिम्प्लिफाय करतोय. सिम्प्लिफाय, जे कठीण गोष्ट दिसते त्याला सोपी करणे, लक्षात ठेवायचं. इथे दोघं कॅन्सल झाले, काय राहिलं बाळा, x² dx, प्लस इकडं ई लॉग कॅन्सल, काय राहिलं, 2x dx. दोघांचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत यार. हे तर काढून काढून बोर झाले तुम्ही आन्सर. x⁵n म्हणजे काय झाला, x⁵3/3, 2+1 ना, आणि इथं a⁵x चा फॉर्म्युला काय असतो तो, 2x/log(2) प्लस c. ठीक आहे, आणि हे काय झालं आपला आन्सर. याच्या पुढे काही सिम्प्लिफाय तो होत नाही. आणखी एक प्रॉब्लेम बाकी वाटतं. हो, हा लास्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, बघूया. आता हा प्रॉब्लेमला पाहिला तुम्ही म्हणणार बापरे, असं तर फॉर्म्युलाच नाही, त्यांना लॉग आहे नाही बाबा, सर्व तसं नाही ना, भरपूर व्हरायटी. म्हणून तो बोललो माझ्या बॅचला जॉईन हो बाबा, 400+ प्रॉब्लेम आहे सर्व, आणि व्हिडिओ किती पण वेळा रिपीट करून बघ, इतकं डिटेल आहे. आणि मी व्हॉट्सअपला सुद्धा अवेलेबल आहे. कोणता प्रॉब्लेम काही अडला तर फोटो काढायचा आणि मला पाठवायचा, मी लगेच तुम्हाला वेळच्या याच्याने तुम्हाला रिप्लाय नक्की देईल, कॉल करून देईल. बऱ्याच जणांना तर मी क्रॅश कोर्सच्या वेळेस बऱ्याच जणांना तसंच केलंय. मुलांनी छान कमी वेळेत सुद्धा M1 काढला. पण M1 नाही, M2, याला असं 2-4 दिवसात नाही निघत, याला भरपूर पूर्ण सेम द्यावा लागेल तुम्हाला. आता इथं जर पाहिलं, त्याला सिम्प्लिफाय करायचं आधी.
आता असं का करायची गरज पडते? कारण की यार इथं मल्टिप्लाय आहे, मग तुला ते अजून तो सेपरेट तो होणारच नाही. आपण तर प्लस आणि मायनसच शिकलो. तर आपल्याकडे एक 7th 8लाच आपण एक फॉर्म्युला शिकलोय. तो म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता हाच का क्लिक झाला? कारण की शेवटी फॉर्म्युले पाठ राहताना तर बघितल्या क्लिक होतात. बघा आता सिम्प्लिफाय करणे म्हणजे सोपं करणे. जर याला पाहिलं एवढ्या याला तो काहीतरी स्कॅनिंग व्हायला हवी. ओ हो वा हो स्कॅनिंग झाली आणि हे कुठं मॅच होतंय इथं परफेक्ट मॅच होतंय बघ. हा ए म्हणजे काय एक्स मायनस तर दिसतोच आहे. बी म्हणजे काय 1 आणि स्क्वेअरचा तर विषयच नाही. ठीक आहे हा फॉर्म्युला पाठवा. फॉर्म्युला काय बरं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे एक कठीण फॉर्म्युला नाही हो पण बघा ना याच्यावरनं काय विचार केला. पाचवीचं सुद्धा लागतं यार आतापर्यंत आठवीचं लागतं. ईशा काहीच सोडणार नाही जे डिप्लोमा 3 वर्ष तुम्ही शिकणार आहात. अजून तर मोठा पल्ला गाठायचा आहे 6 सेम पर्यंत. हे सर्व तुम्हाला पुढं भविष्यात नोकरी करताना कामाला पडणार आहे. तिथं तुम्हाला आणखी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकायची आहे. पण हे वाया नाही जाणार आहे मित्रांनो. आणि हीच गोष्ट तर तुम्हाला एक मजबूत कणखर इंजिनियर बनवेल. ओके बघूया आपण. हा तर इथं ए स्क्वेअर ए म्हणजे काय दिसतोय आपल्याला ए म्हणजे दिसतोय एक्स आणि बी म्हणजे काय दिसतो 1. या दोघांना इथं टाकलं पण लिहिताना इथं लिहायचं. बरं या बाहेरचा एक्सला बाहेरच राहू द्या. हा इथे एक ब्रॅकेट करूया. ए स्क्वेअर म्हणजे काय एक्स स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2ab. ए म्हणजे काय एक्स ए इंटू बर का आणि बी म्हणजे काय 1. तर 2 इंटू 1 म्हणजे काय राहिला तिथं -2x ना 1 तर राहणार नाही. तर इथं काय राहिलं -2x 2x आणि 1 ची तर गरज नाही. आणि बी स्क्वेअर म्हणजे काय 1 चा स्क्वेअर. ठीक आहे घे बाबा तुझ्यासाठी लिहून देतो 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर हा 1च असतो dx. आता आता काय होईल रे बाबा हा एक्स याला सुद्धा मल्टिप्लाय करेल ए यालाही करेल दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा याला करेल. का करतोय त्याला मजा येते का? हो कारण की तिन्ही वेगवेगळे पार्ट आहे. वेगवेगळे एलिमेंट आहे ना. एलिमेंट कोणी बनवले मायनस प्लसच्या चिन्हांनी बनवले आपण नाही. ठीक आहे गुणाकार राहिला असता तर नाही झालं असतं. पण प्लस मायनस मुळे आता तिघांना मल्टिप्लाय करेल. तर बघ एक्स इंटू एक्स स्क्वेअर झाला एक्स क्यूब. एक्स इंटू मायनस 2x किती होईल -2x स्क्वेअर. एक्स इंटू एक्स आहे ना. हा बघ हा एक्स याला मल्टिप्लाय करेल एक्स एक्स इथं लिहायचं एक्स स्क्वेअर आणि हा 2 तर तसाच जिवंत. आता इथं 1 स्क्वेअर असतो 1 इथं काय राहील 1 आणि एक्स इंटू 1 काय झाला एक्स. 1 थोडी लिहिशील काय बाबा एक्स. ठीक आहे अजून इंटिग्रेशन घेतलंच नाहीये आताशी फक्त आपण सिम्प्लिफाय केलं त्याला. बघा आता किती छान झालं सोपं. इथं सेपरेट होत नव्हते करून टाकलं. आणि आता बघा आता ते 3 फंक्शन आहे तिघांना आता आपण सेपरेट करूया आणि सेपरेट कर डाला इंटिग्रेशन निकाल डालेंगे बाबा. करूया सेपरेट. इथं तर काही विषय नाही एक्स क्यूब पण डोंट फॉरगेट टू राईट dx हिअर. हा इथं हा दिसतोय आपल्याला -2 काय कॉन्स्टंट आहे आणि ऍज डिस्कस्ड इन अवर फर्स्ट प्रॉपर्टी कॉन्स्टंट यू कॅन टेक कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रेशन. 2 हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येऊन जाईल मायनस तर आहेच तिथं 2 आला बाहेर मध्ये काय राहिला एक्स स्क्वेअर dx. इथे तर काहीच नाही तो एकटाच एक्स. आणखी छान एक्स रेस टू 1. आता तिन्ही ठिकाणी एकच फॉर्म्युला आहे. ओके बघा कोणता एक्स रेस टू एन आणि काय असतो तो ओ हो सुरुवात पण तिथूनच झाली आजच्या लेक्चरची. शेवट पण तिथंच होतोय एक्स रेस टू एन. फक्त एन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. इथं काय बाबा एन 3 आहे म्हणजे इथं काय होईल 3 + 1 किती झाले 4/4 -2. इथं 2 आहे तर 2 + 1 म्हणजे किती झाले एक्स रेस टू 3/3. हा इथं किती रे बाबा इथं 1 असतो. ओके एक्सच्या पॉवरला काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर तिथं काय लिहिणार आपण 1 + 1 म्हणजे काय झाला x²/2 आणि आता तिघांचा कॉमन काय लिहायचा c. आणि इथं जर पाहिलं काही कॅन्सल होतोय का 2/3 होतो का नाही होत ना बाबा. म्हणजे जसंच्या तसं आपलं काय झालं ऍज इट इज अवर आन्सर. हो 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 अजून तो खूप हे मी इंटिग्रेशनचं 0.01% शिकवलं असं समजा. अजून भलं मोठं युनिट येते. ठीक आहे थँक्यू.